मित्रांनो, मी आहे कर्जत स्टेशनवर उभा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कर्जत टर्मिनस कुठं बनणार आहे आणि त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे. तर आज मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. आता स्टेशनच्या बाहेर निघणार आणि त्या टर्मिनसच्या बाजूची जी डेव्हलपमेंट आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही माझा चौकचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी तुम्हाला वरती लिंक देतो. तो व्हिडिओ खूप आवडला होता लोकांना आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही कर्जतपासून पनवेलपर्यंतची ट्रेन चालणार आहे, लोकल चालणार आहे, त्याबद्दल माहिती दिली होती. तर तो नक्की बघा. कर्जतला अजूनसुद्धा ग्रीन ग्रीन दिसतंय, पण एक ना एक दिवशी इथे बिल्डिंग्स वगैरे बनणार. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो त्यावेळेस हा रोड बनवत होता सिमेंटचा, आता पूर्ण झालेला आहे. हा जो रोड येतोय सिमेंटचा हा बदलापूरकडून येतोय. एक फाटा फुटतो, एक खोपोलीला जातो, एक कर्जतला. जर तुम्हाला पुण्याला वगैरे जायचं असेल तर त्या खोपोली फाट्याने जावं लागेल. हा रस्ता फक्त इथे कर्जतपर्यंत आहे, कर्जत स्टेशनपर्यंत पोचाल तुम्ही. आजूबाजूला काही नाही सध्या, इकडे खाली आहे, दोन्हीकडे ग्रीन ग्रीन आहे. हे पनवेल त्या साईडनी काही बसेस येतात कर्जत बस स्थानकापर्यंत. खोपोलीवरून वगैरे पण येत असतील, मी कधी बसनी इथपर्यंत आलेलं नाही आहे, पण येत असतील. हे समोर एकदम खाली मैदान आहे, गाई बैल चरतात तिथं, बगळे बसलेत. सध्या ते इथं खाली मैदान आहे, तिकडे काहीतरी आहे, नर्सरी वाटतं, माहीत नाही नक्की. आणि या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत तिथं, हे बघा आतमध्ये या सगळ्या. कदाचित ते रेल्वे क्वार्टर्स वगैरे असू शकतात, नक्की माहीत नाही मला. आता पुढे तिथे चौक लागेल आणि चौकामधून राईटला जायचं आहे. तिथं ती टर्मिनसची जागा आहे, थोडं चालावं लागेल. तुम्हाला तिथं दाखवतो टर्मिनस कुठं बनणार आहे. ती गाई बैलांना त्या पुढे चौक आहे. आज इथं चौकामध्ये पोलीस बंदोबस्त भरपूर आहे, पण राणी कॉर्नर आहे ना, इथून राईटला जायचं आहे. इथं समोर चौक आहे. हा तो पूल आहे जो कर्जत स्टेशनच्या आधी लागतो आणि इथून पुढे गेल्यानंतर खाली उतरल्यानंतर तुम्हाला ते टर्मिनसची जागा दिसेल. पुढे इथंच बनणार आहे टर्मिनस. सध्या तरी इथं त्या साईडला खाली, या साईडला ना, त्या तिकीट रेल्वेच्या त्या साईडला टर्मिनस बनणार आहे. जसं कुर्ल्याचं आहे ना टर्मिनस, तसंच, म्हणजे मेन स्टेशनपासून जरा लांब, इतकं नाही, जायला रस्ता असेल. हे बघा, हा जुना रेल्वे ट्रॅक आहे जो पनवेलला जायचा, तिथून मालगाडीत जायची. पण आता हे मुंबईकडून येतात ना 2 ट्रॅक, त्याच्या आधी एक पूल लागेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तो पूल, आणि तो पूल तिकडे उतरेल आणि इथं ते मोठं टर्मिनस बनणार आहे जे कर्जत स्टेशनपासून खूप जवळ आहे. म्हणजे ह्या पुलाच्या या साईडला कर्जत स्टेशन आहे आणि या साईडला हे नवीन टर्मिनस बनते आहे. त्यामुळे इकडे ना यायला तुम्हाला जसं कुर्ल्याला जेवढं लांब जावं लागतं तेवढं लांब नाही आहे, खूप जवळ असणार आहे. आणि इथं काम चालू आहे बघा हे सगळं टर्मिनसचं. आणि तिकडं डेव्हलपमेंट पण होते, बिल्डिंग्स वगैरे टर्मिनसच्या जवळच्या बिल्डिंग्स आहेत, त्यामुळं इकडं रिअल इस्टेटचा भाव पण वाढणार. तर असं आहे इकडे. तर आपण थोडं पुढं जाऊया, बघूया अजून किती. माझ्यामध्ये एवढं काम म्हणजे काम चालू आहे, जोरात काम चालू आहे, पण अजून भरपूर, म्हणजे एक दोन वर्ष तरी लागतील. समोर बघितल्या बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्स होतात आहेत. आणि हा रोड, हा ब्रिज कर्जत एका साईडून दुसऱ्या साईडला, म्हणजे वाहनं, कारण मध्ये स्टेशन आहे ना म्हणून. हे बघा, इथून समोरून दाखवतो तुम्हाला, हे टर्मिनसचं काम चालू आहे आणि मग ते प्लॅटफॉर्म वगैरे बनतात इथे. हे बघा, आणि तिकडं लांब एक पूल आहे, दिसेल तुम्हाला पुढे, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसेल. ट्रेनमधून मी एक व्हिडिओ काढला होता आणि मध्ये रेती वगैरे पण टाकलेली आहे. ते काम चालू झालेलं आहे, भरपूर महिन्यापासून काम चालू आहे.
माझ्या मते 1-1.5 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. हे समोर गेट महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत नगर परिषद हे गेट आहे. गेटच्या लेफ्टलाच रोड जातो टर्मिनसकडे. इकडे टर्मिनसचं काम चालू आहे. ती क्रेन येते बघा समोरून, बघितलं ते जोरात काम चालू झालेलं आहे. डोंगर समोर तो माथेरानचाच डोंगर आहे. तेव्हा समोरून क्रेन येते. आणि या साईडला दहिवली आहे ना, तिकडे रस्ता जातो. तिथला पण व्हिडिओ मी बनवला होता, तुम्हाला लिंक देतो. आणि तमनाथचा पण व्हिडिओ बनवला, त्याची पण लिंक देतो. तुम्ही वरती क्लिक करा आणि बघा. ते बघा समोरून गाडी येते, तो रेल्वे ट्रॅक आहे. आणि त्याच्या बाजूला हे टर्मिनस बनतं आहे. तर केवढं मोठं टर्मिनस बनणार आहे हे अंदाजा लावा. एक ग्राफिक्स वगैरे दिलेले आहेत यूट्यूबवर. आता ते किती परफेक्ट आहेत ते मला माहीत नाही, पण ग्राफिक्स वगैरे दिलेले आहे. खूप त्या प्रमाणावर खर्च होणार ते. आणि मोठं टर्मिनस बनणार आहे. त्यामुळं कर्जत आता एकदम म्हणा सगळ्यांचा आवडता प्लेस बनलेला आहे. केवढी मोठी जागा आहे. इकडे नवीन नवीन बिल्डिंग्स पण होतात या साईडला. कर्जतच्या दोन्ही साईडला नाही का बिल्डिंग्स वगैरे होतात. पण ते या साईडला मार्केट चांगलं आहे कर्जतचं. त्या साईडला मार्केट एवढं नाही आहे, या साईडला मार्केट जास्त आहे. आणि ह्या पुलावरून मी आलो खाली. तर आता इथं दाखवण्यासारखं तुम्हाला काय नाही सध्या तरी. एवढंच काम चालू आहे. पुढं रेती वगैरे पूल वगैरे झालेला आहे तो. तर काम चालू आहे. खूप लोक मला विचार कधी होणार कधी होणार. 1.5-2 वर्ष तरी लागतील. 1.5 वर्षात झालं तर खूप लवकर झालं मी म्हणेन. 1.5 वर्षात व्हायला पाहिजे. हे बघा हा तो पूल आहे जो कर्जत स्टेशनच्या आधी लोकलमधून तुम्हाला दिसेल. हा जो पूल आहे त्याच्यावरून लोकल्स किंवा ट्रेन्स खाली उतरतील. जसं CSMTला ट्रेन खाली उतरतात ना पुलावरून, त्या प्रकारे. आणि हे बघा इथं समोर रेती वगैरे त्यांनी टाकलेली आहे प्लॅटफॉर्म वगैरे बनवण्यासाठी. तुम्हाला ट्रक्स वगैरे पण दिसतील. एवढं लांब नाही कर्जत स्टेशनपासून. हे बघा समोर क्रेन वगैरे ट्रक्स वगैरे. तर काम जोरात चालू आहे. कर्जत स्टेशन हे खूप महत्त्वाचं स्टेशन आहे. लोणावळा खंडाळा घाट लागण्याच्या आधी ट्रेन इथं थांबते आणि इंजिन लागतं आणि मग पुढे ट्रेन जातात. पण काय माहिती का, कर्जत स्टेशनला 3-4 प्लॅटफॉर्म आहेत आणि तिथं जागा नव्हती. त्यामुळं कदाचित त्यांनी ही जागा ठरवली जिथं ते टर्मिनस बनवतील. आणि त्याची गरज पण होती. हे बघा समोर कामगार वगैरे काम करतात आहेत. समोर सगळं तुम्हाला दिसेल ना, ते सिमेंट मिक्सिंग करतो तो ट्रक. आणि इथं बाजूला बिल्डिंग बनवली. आता हे काय हे आपल्याला नंतरच कळेल. कर्जत एकदम हॅपनिंग प्लेस बनला का, विचार करा. माझे आईवडील इथं राहत होते पहिले, भाड्याने राहत होते. आणि एकदम आता मस्त कूल प्लेस बनला आहे. पहिले निसर्गासाठी ओळखला जातो, लोक इथं हॉलिडेजला येतात. पण आता रेसिडेन्शियल एरिया पण होणार आहे स्टेशनच्या आजूबाजूला. बघा ना, रोड वगैरे मस्त झाले आहेत, दुकानं वगैरे झाले आहेत. या साईडला पहिल्यापासून आहे, पण आता अजून वाढेल, अजून डेव्हलपमेंट होईल. एक गोष्ट मी नोटीस केली आहे, आता इकडं रहदारी खूप वाढलेली आहे. बघू शकता तुम्ही, रहदारी खूप वाढलेली आहे. आणि मगाशी मी त्या पुलावरून उतरलो ना, तो पूल खूप अरुंद आहे. एवढी ट्रॅफिक हँडल करू शकत नाही. आता त्याला पण मोठं बनवावं लागेल, त्याला पण मोठा करावं लागेल. तशा शक्य नाही. बघा भरपूर ट्रॅफिक आहे या साईडला. हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. मस्त आहे, मस्त. आता एकदम माझा तर आवडता आहे कर्जत, पहिल्यापासून आवडता प्लेस आहे. असंच नाही बघा, हॉटेल वगैरे पण आहे तिथं. त्या साईडला पण रेसिडेन्शियल हॉटेल आहे. रिसॉर्ट तर आहेच इकडे, त्याची तर काय कमतरता नाही आहे. इकडं गार्डन वगैरे पण आहे, ओपन जिम पण आहे.
फळं वगैरे भाज्यांच्या गाड्या पण दिसतात. आणि राईटला जायचं आता, स्टेशनकडे जायचं आहे. इकडून दहिवलीला रोड जातो, दहिवली. तिकडे जायचं नाही आता, दहिवलीला. इकडे या साईडला जायचं. कर्जतला नाही का सिटी ऑफ टेम्पल्स बोललं पाहिजे. इथं टेम्पल्स भरपूर आहेत. हे बघा, तिकडे एक टेम्पल होतं. असे भरपूर छोटे छोटे टेम्पल्स इथे इतके की मी आजपर्यंत मोजले नाही, पण भरपूर तुम्हाला टेम्पल दिसते. थोडंफार शेत दिसतंय इथे, शेती वगैरे दिसते. नांगरून ठेवलेलं आहे, काय लावतात ते माहीत नाही, पण शेती आहे अजून सुद्धा. आणि हा रोड जरा शांत दिसतोय. बघू पुढं काय आहे. पूर्ण फार्मिंगचा एरिया आहे, पूर्ण शेती एरिया आहे. पण बघा, शेतीचा एरिया आहे. आणि बाजूला एका साईडला बिल्डिंग्स वगैरे होतात. एवढा एरिया पॅसेज आहे, तो पूर्ण शेतीचा एरिया आहे. आणि एका साईडला बघा बिल्डिंग्स वगैरे आहेत, दुकान वगैरे आहेत. समोर पूर्ण शेती वगैरे, बिल्डिंग्स वगैरे नवीन होतात. ते बघा, ते एरिया डेव्हलप होतोय, झालेलं आहे. इकडचा एरिया थोडा डेव्हलपच होता, पण अजून डेव्हलप होईल. आता टर्मिनस होणार आहे, त्यामुळं अजून डेव्हलप होईल. एक 4-5 वर्षात ह्याचं रूप बदललेलं असेल पूर्णपणे. स्टेशनच्या जवळ जरा दुकान वगैरे जास्त आहेत. हे बघा, या साईडला स्नॅक्स, लंच होम वगैरे भरपूर आहे. बिल्डिंग्स पण जास्त आहे या साईडला. आणि स्टेशन जवळ आलो म्हणून थोडीशी ट्रॅफिक पण वाढते. मग रोड छोटे पुढं. इथून पुढे गेलं ना, राईटला स्टेशन आहे आणि इकडं हिल आहे, समोर उद्यान आहे, जायला पाहिजे. हे बघा ते उद्यान, आम्ही कर्जतकर. तुम्हाला थोडंसं आतलं दाखवतो. हे बघा, इथं बसण्यासाठी बनवलेलं आहे. हे बघा, वरती काय आहे का बघावं लागेल. इथं ओपन जिम, वरती जाऊन बघू. हे काय जास्त वरती नाही, थोडंसं टेकडी आहे. आणि वरती गेल्यावर बघू काय आहे का. सध्या तरी एवढं एक्साइटिंग का वाटत नाही, वरती गेल्यावरच कळेल. हे बघा, तिथून खालून आलो आणि इकडं सुद्धा रोड आहे. वरती उद्यान आहे, इथं रोड आहे. बघू उद्यान अजून वरती असेल कदाचित, पण हा रोड पण स्टेशनला जातो. त्यांना विचारलं मी एका मुलाला. आता इकडं जाऊन बघू काय आहे का, गेल्याशिवाय कळणार नाही. उद्यान तर लिहिलेलं आहे, पण उद्यान आहे का नाही ते बघावं लागेल. मंदिर आहे, उद्यान तर नाही, मंदिर आहे इथे. आता वरती जाऊन बघू तिथं उद्यान वगैरे आहे का, कोणतरी बसलेलं आहे तिथं. पण हे मंदिर आहे. तुम्हाला बोललो ना, कर्जतला मंदिरं खूप जास्त आहेत. इथं मंदिराच्या थोडं वरती आलो मी काय बघण्यासाठी. एका साईडला मंदिर आहे बघा, हे मंदिर आहे. आणि इथं बस, इथं काय असं दिसलं नाही सेटिंग. थोडं उंचावर आलं आहे बस. त्या साईडला स्टेशनच्या त्या साईडच्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात आहे. आणि इकडून पण येण्याचा वगैरे रस्ता आहे. अजून बनवतात की कंप्लीट झालेलं नाही असं मला वाटतं. काहीतरी होईल पुढे. पण हा एक ठिकाण, तुम्ही आला तर या. इथं मंदिरात येऊ शकता, तुम्ही मंदिरापर्यंत येऊ शकता. आता खाली जाऊया. पण एवढं काय म्हणजे मोठी बाग वगैरे नाही सध्या तरी इथं. पुढे कधी भविष्यामध्ये होईल. लेट्स गो. हे बघा, इथून बघा कसं कर्ज दिसतं वरतून. आता हिलवरती आहे मी. आणि समोर बघा किती बिल्डिंग्स वगैरे आहे. दहिवलीचा पण एरिया आहे. आणि तिकडे तमनाथकडे पण रोड जातो इकडे. हे बघा, पूर्ण डेव्हलप होत आहे म्हणजे कर्जतला. बिल्डिंग्स नवीन वगैरे होतात आहे. तुम्हाला कर्जत एक्साइटिंग वाटत असेल
तर तुम्ही नक्की इथे या. मला विचारू नका, कारण मी रिअल इस्टेट एजंट नाही आहे, त्यामुळे मला काय माहिती आहे. मी फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट दाखवतो आहे. तुम्ही इथे येऊन विचारपूस करा. पाण्याचा वगैरे इथं प्रॉब्लेम नाही आहे, पिण्याच्या पाण्याचा. आणि पासून पण काही एवढा धोका नाही आहे. हा जर एकदमच भरपूर झाला, जसं मुंबईला एकदा आला होता, तर कदाचित शक्यता आहे. जर नदीजवळ तुमचं घर असेल तर तसं काही घाबरण्याची गरज नाही आहे. तर कर्जत माझा आवडता प्लेस आहे, पण मुंबईपासून दूर, एकदम हॅपनिंग प्लेस आहे. लेट्स गो. आता इकडं खाली जायचं आहे आपल्याला. मस्त वाटतं हे ठिकाण. दोन्ही साईडला झाडी, मधून रस्ता. नेहमी मला असं ठिकाण आवडतं. शक्यतो असा हिल एरिया वाचत नाही, खदानीमध्ये जातो. पण इथं चांगलं, इथं पाण्याची टाकी पण आहे बघा, पाण्याची टाकी पण आहे. आणि ते चांगलं गेलं. हिल आहे, मंदिर आहे, आणि उद्यान पण होईल पुढे चांगलं नक्कीच डेव्हलपमेंट झाल्यानंतर. आता सध्या आहे ठीक आहे, पुढं चांगलं होईल. हा रस्ता खाली स्टेशनकडे जातो. हे बघा, इथं किती मस्त सुंदर बिल्डिंग झाली बघा. जबरदस्त. अशी शांतता मला खूप आवडते. मला खरोखर इकडं घर घ्यायला आवडेल. पुणेसुद्धा मला आवडतं, पण सध्या तिथं भाव भयंकर आहे, त्यामुळं ते परवडणार नाही. पुणा तर कर्जतपासून पुणा जवळ आहे ना, त्यामुळे मी बोलत होतो की कर्जतवरून पुणा खूप जवळ पडेल म्हणून. इकडून सुद्धा उद्यानाची एंट्री. इथं बघा पुतळे वगैरे बनलेले आहेत, आणि हे बुबू इथं आराम करतात आहेत. ते इकडून सुद्धा एंट्री आहे. मी त्या साईडने आलो होतो, पण इकडे म्हणजे बिल्डिंग्स बघा ना, एरिया बघा ना कसा मस्त वाटतं बघा. काय रेसिडेन्शियल एरिया मस्त डेव्हलप झालेला. मला खरोखर आवडला हा एरिया. पुढे जाऊ. आता स्टेशनच्या जवळ आलेलं आपण. हे बघा, सिमेंटच्या बिल्डिंग आहे, सिमेंटच्या विटा आहेत त्या. आपल्या साध्या विट्याने सिमेंटच्या अशा बिल्डिंग आता भरपूर बनतात आहेत सिमेंटच्या. तर मित्रांनो, स्टेशनवरून व्हिडिओ चालू केला होता, स्टेशनवर संपवतो. लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.